पडळकरांच्या कार्यकर्त्याचा फिल्मी स्टाईल अपहरणाचा प्रयत्न झालाय। काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर येतेय। पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोपीचंद पडळकरांच्या समर्थकाचा जीव वाचलाय। शरणू हांडे असं अपहरणाचा प्रयत्न झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे। आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। समर्थकाला भेटण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आज सोलापूरला जाणार आहे। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सागर, विशाल, आपण पाहिलं की खरं तर काल साधारणपणे 4:30च्या सुमारास आरोपी अमित सुरवसे यांनी पुण्यातून एक झूम गाडी जी आहे ती भाड्याने घेतली आणि सोलापूरमध्ये असलेल्या शरणू हांडे, जो खरं तर गोपीचंद पडळकर यांचा समर्थक आहे, त्याला या ठिकाणी अमित सुरवसे आणि त्याच्या 4 साथीदारांनी जे आहे ते कोयता, हॉकी स्टिक अशा पद्धतीच्या शस्त्र दाखवून त्याचा अपहरण जे आहे ते त्याच्या घरापासून केलं। आपण पाहतोय आता आपण आहोत सोलापूर MIDC पोलीस स्टेशनमध्ये आणि ही तीच कार आहे ज्या कारमधून आरोपींनी जे आहे त्या शरणू हांडे याचं अपहरण केलं होतं। खरं तर पुण्यातील झूम कार जी भाड्याने देणाऱ्या कार कंपन्या आहेत त्यांच्याकडून ही MH12 XX 6547 नंबरची जी गाडी आहे ती या ठिकाणी भाड्याने घेतली आणि शरणू हांडे याचा त्याच्या घराजवळून कोयत्याचा धाक दाखवून जे आहे ते अपहरण केलं। खरं तर सुरुवातीला घराजवळच त्याच्यावरती एका कोयत्याने वार देखील करण्यात आला आणि त्याला सोडवायला आलेल्या लोकांना देखील धाक दाखवून त्या ठिकाणी शरणू हांडे याचं गाडीत टाकून अपहरण करण्यात आलं। अतिशय फिल्मी स्टाईल पद्धतीने हे अपहरण केलं। गाडीत बसल्यानंतर त्याचे दोन्ही पाय जे आहेत ते बांधण्यात आले आणि त्याचबरोबरीने त्याच्या गळ्याला कोयता लावून त्याचं अपहरण जे आहे ते नक्कीच धन्यवाद सागर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। पांटप्रिय कुठं पांटप्रिय तिथं आले गाडीत डायरेक्ट वार केला। तिथनं गाडीत घालून पायाला बांधून घेऊन गेले। किती जण होते? 7 जण। कुठून नेले? मला पण काय गाडीत बसून झोपले होते मला आणि मूर्तीला काहीतरी डिपार्टमेंट येऊन पकडले। कशाने मारलं? हातात काय होतं? तर आपलं कोयता होती आणि हॉकी स्टिक होतं आणि तलवार होती।